आज संध्या खूपच हैराण झाली होती. किचनमध्ये उभं राहूनही तिला विचित्र वाटत होतं. जणू ती कोणाच्या तरी मृतदेहावर उभी आहे असेच तिला वाटत होते. सुचित्राची पुसट झालेली आकृती तिला पुन्हा पुन्हा आठवत होती आणि तिचे कपाळ घामाने भिजले होते. त्या निरागस मुलीवर किती अन्याय झाला असा प्रश्न तिला पडत होता. म्हणून तिच्या गुन्हेगाराला शिक्षा व्हायला हवी, पण कशी? त्याला शिक्षा कशी मिळणार ते तिला समजत नव्हते. मग तिला वाटले की सर्वप्रथम मी माझा नवरा विवेकबरोबर बोलायला हवे. कदाचित त्याच्याकडे या समस्येवर उपाय असेल. संध्याकाळी विवेक घरी आला. जेवण करून खोलीत पडून असताना संध्या खोलीत आली आणि विवेकच्या शेजारी बसून तिने विचारले, विवेक, मी तुला काही विचारू का? विवेक म्हणाला, हो विचार. संध्या म्हणाली, तुझा माझ्यावर विश्वास आहे का? विवेक तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मी तुझ्यावर विश्वास का ठेवणार नाही? तू तर माझी प्रिय बायको आहेस. तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही तर कोणावर ठेवणार? आईची तब्येत खूप खराब होती तेव्हा तू तिची चांगल्या प्रकारे काळजी घेतलीस. तू आमची सर्व प्रकारची काळजी घेत आहेस. अजून आम्हाला काय हवे आहे? असे म्हणत विवेकला तिला आपल्या मिठीत घ्यायचे होते, पण संध्या त्याच्यापासून दूर गेली आणि म्हणाली, ऐक, मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आता विवेक गंभीरपणे बसला आणि म्हणाला, मला सांग, नक्की काय झाले आहे? कारण की तू थोडी काळजीत असल्यासारखी दिसत आहेस. त्यावर संध्या विचार करू लागली की मी यांना सांगू की नको, पण सांगण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. म्हणून तिने घसा साफ केला आणि शांतपणे म्हणाली, ऐका, या घराच्या स्वयंपाकघरात एक बाई पुरली आहे. हे ऐकून विवेक उडी मारून म्हणाला, संध्या, तू हे काय बोललेत आहेस? तू वाईट स्वप्न पाहिलं आहेस का? संध्या म्हणाली, नाही, त्या महिलेच्या आत्म्याने माझ्याशी संपर्क साधला आहे आणि तिला न्याय हवा आहे. मी तिला मदत करावी अशी तिची इच्छा आहे. हे ऐकून विवेक संध्या जवळ आला आणि तिच्या कपाळाला हात लावून म्हणाला, तू ठीक आहेस ना? चल डॉक्टरकडे जाऊया. कसल्या मूर्खपणाबद्दल बोलते आहेस? संध्या चिडून म्हणाली, विवेक, मी खरं सांगते आहे. तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. तेव्हा विवेक घाबरला आणि तो म्हणाला की आपल्याला ताबडतोब डॉक्टरांकडे जावे लागेल. तू काय बोलत आहेस? असं केलं तर नवरा तिला वेडा ठरवेल अशी भीती संध्याला वाटत होती. संध्या मागे सरकली आणि तेव्हा तो हसत म्हणाला, काय गं, माझ्या बोलण्याने तू घाबरलीस ना? ठीक आहे, तू झोप. मी तुझ्या डोक्यावरची तेलाने मसाज करीन. त्यानंतर विवेक शांत झाला. एक श्वास घेत तो म्हणाला, अशा वेड्या गोष्टी इतर कुठे करू नकोस. कोणी असा विनोद करतं का? मला काळजी वाटत आहे की तुला काय झाले ते मला माहीत नाही. डॉक्टरांनी तुला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवलं तर? संध्यालाही भीती वाटली की डॉक्टरांनी तिला खरंच मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवले तर काय होईल. म्हणूनच ती गप्पच राहिली. आता सुचित्राला ती कशी मदत करेल हे तिला समजत नव्हते. नवरा झोपल्यावर ती स्वयंपाकघरात आली. तेव्हा पुन्हा स्वयंपाकघरात सुचित्राची आकृती उमटू लागली. तेव्हा संध्या गळा काढत म्हणाली, सुचित्रा, माझ्या बोलण्यावर माझा नवरा विश्वास ठेवत नाही आहे. मी त्यांना इथे आणू का? तुझी गोष्ट तू त्यांनाही सांगशील का? सुचित्रा मंदपणे हसली आणि म्हणाली, नाही, मी सगळ्यांसमोर येण्याचा प्रयत्न केला, पण मला कोणीच पाहू शकले नाही. फक्त तूच मला पाहू शकतेस. त्यांना बोलावून काही उपयोग नाही. सुचित्राचे बोलणे ऐकून संध्या अस्वस्थ स्वरात म्हणाली, मग मी तुला कशी मदत करू? मला काही समजत नाही आहे. सुचित्रा उदास स्वरात म्हणाली, काहीतरी मार्ग नक्कीच सापडेल. संध्या विचारात बुडाली आणि काहीतरी विचार करत ती किचनमधून परत आली. तिला मनापासून सुचित्राला मदत करायची होती. तिच्या गुन्हेगारापर्यंत पोहोचवायचे होते आणि सुचित्राच्या नवऱ्यालाही शोधायचे होते. पण आपल्या नवऱ्याच्या मदतीशिवाय ती हे सर्व कसे करू शकते? एके दिवशी संध्या स्टोअर रूम साफ करत होती. तेव्हा अचानक तिला एक जुनी डायरी सापडली. डायरीत एक कथा लिहिली होती. त्या कथेचे शीर्षक होते अपूर्ण हनीमून. ही कथा वाचता संध्याच्या मनात विजेचा लखलखाट झाला. संपूर्ण कथा वाचून तिला वाटू लागले की ही कथा गौरव शुक्लाने लिहिली आहे. मात्र या डायरीत अखिलेश यांचे नाव लिहिले आहे. अखिलेश आणि गौरव शुक्ला एकच व्यक्ती आहेत का? गौरव शुक्ला हा लेखक होता आणि तो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कथा लिहायचा. संध्या ही गौरव शुक्लाची मोठी चाहती होती आणि त्यांची प्रत्येक कथा ती वाचायची. म्हणूनच गौरव शुक्लाची ही गोष्ट आठवली. तिचा मेंदू वेगाने काम करू लागला. तिला वाटले की मी गौरव शुक्ला यांच्याशी कमेंटद्वारे बोलू शकते. तिने लगेच मोबाईल उचलला आणि गौरव शुक्ला यांच्या नवीन कथेवर कमेंट्स करताना तिने विचारले, सर, तुमचे खरे नाव अखिलेश आणि तुमच्या बायकोचे नाव सुचित्रा आहे का? लगेच कमेंटला रिप्लाय आला, तू कोण आहेस आणि तुला माझ्या बायकोचे नाव कसे समजले? संध्याला आशेचा किरण दिसला. तिने पटकन टाईप केले, सर, मी काही दिवसांपूर्वी तुमच्या जुन्या घरात राहायला आले आहे. मला तुमच्याशी तुमच्या बायकोबद्दल बोलायचे आहे. कृपया तुमचा संपर्क क्रमांक शेअर करा.
संध्येची वाट बघू लागली की तो उत्तर देईल, पण उत्तर आले नाही. संध्या काळजीत पडली आणि विचार करू लागली की गौरव शुक्लाला काय झालं. बरं. दुसऱ्या दिवशी सकाळी ती आंघोळ करत असताना दारावरची बेल वाजली. सासूबाईंनी दरवाजा उघडला तर समोर एक अनोळखी व्यक्ती उभी होती. तो माणूस म्हणाला, "नमस्कार आई, माझं नाव गौरव शुक्ला आहे. मला संध्याताईंना भेटायचे आहे." तिची सासू म्हणाली, "तुम्ही थोडा वेळ बसा, सुनबाई लवकरच येईल." "तुम्ही तिचे नातेवाईक आहात का?" गौरव शुक्ला म्हणाला, "ती मला ओळखते." संध्याच्या सासूबाईंना थोडं विचित्र वाटलं, पण त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन पाण्याचा ग्लास आणला. संध्या बाथरूममधून बाहेर येताच तिची सासू म्हणाली की कोणीतरी गौरव शुक्ला तुला भेटायला आला आहे. हे ऐकून संध्याच्या हृदयाचे ठोके वाढले. ती हॉलमध्ये आली तेवढ्यात तिला एक मध्यम वयाचा माणूस सोफ्यावर बसलेला दिसला. त्याच्या डोळ्यात चष्मा होता आणि हातात बॅग होती. संध्याला पाहताच तो उभा राहिला. संध्याला सासूबाई तिथे असल्यामुळे फारसे बोलता येत नव्हते. मग संध्याच्या सासूबाई विचारू लागल्या, "सुनबाई, हे कोण आहेत?" संध्या हळूच म्हणाली, "आई, हे माझ्या दूरच्या मामाचे सासरचे नातेवाईक आहेत." थोडा वेळ तिथे बसल्यावर संध्याची सासू औषधी घ्यायला खोलीत गेली. तेव्हा गौरव शुक्ला म्हणाले, "संध्याताई, मी अखिलेश आहे आणि मी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर गौरव शुक्लाच्या नावाने गोष्ट लिहितो. तुम्हाला माझ्या बायकोबद्दल काय माहिती आहे? कृपया काही माहिती असेल तर मला सांगा." संध्याने पटकन अखिलेशला सांगितले की तुझी बायको कुठेही पळून गेलेली नाही. उलट तिला याच घराच्या किचनमध्ये पुरला आहे आणि तिचा आत्मा आजही याच स्वयंपाकघरात कैद आहे. हे ऐकून अखिलेश उठला आणि म्हणाला, "मला आत्ता स्वयंपाकघरात जावं लागेल." तेव्हा संध्या त्याला स्वयंपाकघरात घेऊन गेली. तर सुचित्राचा आत्मा लगेच प्रगटला आणि ती म्हणू लागली, "संध्या, तू अखिलेशला सांग की आमचं नवीन लग्न झालं तेव्हा त्याने मला लाल रंगाची बनारसी साडी भेट दिली होती." हळूहळू जेव्हा संध्याने सुचित्राने सांगितलेले सर्व काही अखिलेशला सांगितले तेव्हा अखिलेशला खात्री पटली की संध्या जे काही बोलत होती ते खरे आहे. तेव्हा अखिलेश रडला आणि म्हणाला की मला वाटायचे की माझी बायको फसवणूक करून कोणासोबत तरी पळून गेली. मी इतकी वर्ष या आगीत जळत होतो तेव्हा माझी बायको धोकेबाज निघाली. इतकं प्रेम आणि आपुलकी देऊनही ती मला सोडून गेली. पण इथे प्रकरण वेगळेच निघाले. तो अनियंत्रितपणे रडत होता. रागाच्या भरात त्याच्या कपाळावरच्या शिरा फुगल्या आणि पवनला जिवंत सोडणार नाही असे त्याने सांगितले. त्याने माझी फसवणूक केली आहे. आजपर्यंत तो माझा चांगला मित्र आणि सहानुभूती म्हणून फिरत आहे, पण माझ्या आयुष्यातील सुखशांती गिळून टाकणारा तो एकमेव माणूस आहे. संध्याने विवेकला फोन करून घरी बोलावले. आता तिला विवेकशिवाय एक पाऊलही पुढे टाकायचे नव्हते. विवेक घरी आला आणि संध्याने त्याला सगळं सांगितलं. तेव्हा विवेक रागातच म्हणाला, "संध्या, मी तुला सांगितलं होतं ना की मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो. तू एका चांगल्या आणि सभ्य माणसालाही त्रास दिला आहेस." तेव्हा अखिलेश विवेकचा हात धरून म्हणाला, "नाही विवेक, तुझी बायको एकदम बरोबर आहे. जर ती खरे बोलत नसेल तर मग मी माझ्या बायकोला काय गिफ्ट दिलं हे तिला कसं समजलं आणि आम्ही कुठे गेलो? एकदा तिच्यावर विश्वास ठेवून बघा. जर तुम्हाला असे वाटत असेल की तिचे मन हरवले आहे तर मी तुम्हाला डॉक्टरकडे जाण्यापासून रोखणार नाही." विवेक गप्प झाल्यावर अखिलेश बोलू लागला की आधी आपण पोलिसांकडे जाऊ. या प्रकरणात फक्त पोलिसच आपल्याला मदत करू शकतात. हे लोक पोलिसांपर्यंत पोहोचले. अखिलेशने जुन्या केसची फाईल उघडायला सांगितल्यावर इन्स्पेक्टर म्हणाले की हा आत्मा वगैरे असे काही नसतेच. तुम्ही असे म्हणता त्यावर आम्ही कसा विश्वास ठेवू? तेव्हा अखिलेश याने हात जोडून सांगितले की जर मी यात सत्य पाहिले नसते तर मीही इथे आलो नसतो. संध्या माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहे आणि तिच्यासाठी मी सुद्धा अनोळखी आहे. माझ्या संसाराविषयी तिला काहीच माहिती नाही. माझ्या आयुष्याबद्दल इतकं कसं समजलं? त्यामुळे हिच्या बोलण्यात नक्कीच काहीतरी तथ्य असेल. तो पुन्हा पुन्हा हेच बोलू लागला. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणाले की एकदा जाऊन बघायला हरकत नाही. त्यानंतर ते संध्याच्या घरी आले आणि जेव्हा त्यांनी स्वयंपाकघरात उत्खनन केले तेव्हा तिथे एक सांगडा सापडला. तो सांगडा पाहून अखिलेश ढसाढसा रडू लागला. विवेकने मोठ्या कष्टाने त्याला पकडले. तिथेच सांगड्याजवळ एक ब्रेसलेट सापडले ज्यावर पवन असे लिहिले होते. आता संशयाला वाव नव्हता. ब्रेसलेट बघताच अखिलेश रागाने म्हणाला, "इन्स्पेक्टर साहेब, हे त्याच विश्वासघातकी पवनचे ब्रेसलेट आहे. मी स्वतः त्याला त्याच्या वाढदिवसादिवशी ब्रेसलेट भेट दिले होते. आता तुम्ही त्याला अटक कराल ना?" इन्स्पेक्टर साहेब म्हणाले की प्रकरण पुढे गेले तर ते म्हणतील की कोणीही हे ब्रेसलेट तिथे ठेवून पळून जाऊ शकते. मी हे सर्व केले याचा पुरावा काय? त्यामुळे त्याच्या विरुद्ध ठोस पुरावे गोळा करावे लागणार आहेत. बराच वेळ विचार करून पोलिसांनी एक योजना आखली. प्लॅनप्रमाणे संध्याने पवनच्या नंबरवर कॉल केला. पवनचा नंबर आल्यावर संध्या घाबरलेल्या आवाजात म्हणाली, "ऐक पवन, तू खूप वर्ष जगलास, पण आता मी तुला जिवंत सोडणार नाही. मी तुला नष्ट करायला आलो आहे.
पवन गोंधळला आणि म्हणू लागला, कोण बोलत आहेस? तेव्हा संध्या भीतीदायक हसत म्हणाली, मी सुचित्रा बोलत आहे. तू मला पुरले होते, पण तुझा ब्रेसलेट माझ्या मृतदेहाजवळ सोडून गेलास आणि आता पोलीस लवकरच त्या जागेचे उत्खनन करणार आहेत. मग तू पकडला जाशील. सुचित्राचे नाव ऐकून पवन अस्वस्थ झाला आणि त्याने फोन कट केला. पवनलाही आठवू लागला की सुचित्राला पुरल्यानंतर त्याला त्याचा ब्रेसलेट कुठेच सापडला नाही. पण त्यावेळी त्याने या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले नाही. पण आज फोनवरचं संभाषण ऐकून त्याचे कपाळ घामाने भिजलं. त्या दरम्यान संध्यासह सासू आणि नवरा घराला कुलूप लावून तिथून निघून गेले आणि पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांना सांगितले की कोणी विचारायला आले तर त्यांना असे सांगा की हे घर वर्षानुवर्ष बंद आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पवन घराजवळ आला आणि चौकशी करू लागला. सर्व शेजाऱ्यांनी सांगितले की इथे कोणी राहत नाही, हे घर वर्षानुवर्ष बंद आहे. मग पवनने विचार केला की मी रात्री येऊन किचन खोदून काढतो आणि मी माझे ब्रेसलेट घेईन आणि तिथून निघून जाईन. रात्री अंधार पडल्यावर पवनने गेट वरून उडी मारली आणि कुलूप तोडून किचनमध्ये पोहोचला आणि लगेचच फावड्याने किचनची फरशी खोदण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा फावडे हवेत उडू लागले आणि काही वेळाने त्याच्या डोक्यावर पडले. पण अस्वस्थ झाला. तो घाबरतच विचार करू लागला की हे सगळं काय चाललंय. तेव्हा सुचित्राच्या हास्याचा प्रतिध्वनी झाला. आता तिचा आत्मा फक्त संध्यालाच नाही तर पवनलाही जाणवत होता. सुचित्रा रागाने म्हणाली, आता तुझा अंत जवळ आला आहे. तू केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुला मिळेल. पवन घाबरला आणि म्हणाला, सुचित्रा मला सोडून दे. मी कबूल करतो की मी तुझ्यावर जबरदस्ती केली आहे. मग तुला इथे पुरले. पण त्यानंतर इतकी वर्ष उलटून गेली. मी माफी मागतो, मला जाऊ दे. सुचित्रा हसायला लागली आणि म्हणाली की त्या दिवशी मी सुद्धा हात जोडून विनवणी करत होतो. मला सोड, मला जाऊ दे. पण तू माझं ऐकलंस का? नाही ना? मग आज मी पण तुझे ऐकणार नाही. पवन भीतीने बेशुद्ध झाला होता. काही वेळाने पोलिसांचे पथक आले आणि त्याला अटक केली. स्वयंपाकघरात लपवलेल्या कॅमेऱ्यात सर्व काही रेकॉर्ड झाले होते. पवनकडे आत्ता पर्याय नव्हता. तो शुद्धीवर आल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आज सुचित्राच्या गुन्हेगाराला शिक्षा झाल्याचा आनंद संध्याला झाला. अखिलेश यांनी सुचित्राचे अंत्यसंस्कार पूर्ण विधीने पार पाडले. त्यामुळे सुचित्रा त्याच क्षणी तिथून धुराच्या रूपात गायब झाली. दरम्यान संध्याला आत्ता त्या घरात राहायचे नव्हते. त्यामुळे विवेकने नवीन घर शोधून तिथे राहण्याचा निर्णय घेतला होता. अखिलेश आजही पूर्वीप्रमाणेच कथा लिहितो आणि आजही तो एकटाच आहे. पूर्वी त्याने आपल्या बायकोच्या वेदनादायक आठवणी छातीजवळ धरल्या आणि तिचा तिरस्कार केला. पण आज तो त्याच्या बायकोवर प्रेम करतो आणि तिच्या गोड आठवणींचा आधार घेऊन आयुष्य जगतोय. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मला आशा आहे की तुम्हाला माझी कथा आवडली असेल. जर तुम्ही या कथेचा पहिला